नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. आजचा आपला भाग असणार आहे 479वा. या भागामध्ये आपण 2 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व IMP असणार आहेत. प्रश्न पहिला, कोल्ली हिल्स हे कोणत्या राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर नुकतंच बघा पर्याय क, तामिळनाडू. तामिळनाडू राज्यातील आहे बघा पहिले डार्क स्काय पार्क कोल्ली हिल्स. कोणत्या राज्यातील आहे? तर तामिळनाडू राज्यातील. तामिळनाडूच्या पहिल्या डार्क स्काय पार्कची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर याचं स्थान जर आपण पाहिलं तर कोल्ली हिल्स हे नमक्कल जिल्ह्यातील अरियूर शोला जंगलामध्ये आहे. कुठे? तर नमक्कल जिल्ह्यातील अरियूर शोला जंगलातील याचं स्थान असणार आहे. विकास खर्च आपण पाहिला तर 1 कोटी एवढा विकास खर्च आहे. मुख्य उद्दिष्ट काय आहे? प्रकाश प्रदूषण कमी करणे आणि रात्रीच्या नैसर्गिक आकाशाचे संरक्षण करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे? तर मार्च 2026 मध्ये छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार हा पर्याय ब, संग्राम जगताप. आमदार आहेत बघा, आमदार लक्षात ठेवायचे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट. आता सध्या सुनेत्रा पवार आहेत बघा अध्यक्ष. तर या अजित पवार गट सध्या सुनेत्रा पवार अध्यक्षात लक्षात ठेवायचं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत बघा संग्राम जगताप, आणि यांना मार्च 2026 मध्ये नुकतंच छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा, हल्ल्यात मारले गेलेले अयातुल्ला अराफी हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? प्रश्न अतिशय महत्त्वाचा. यावर प्रश्न फिरून कसा विचारला जाईल ते आपण या ठिकाणी कव्हर करण्याच आहोत. परंतु त्या अगोदर जे काही अयातुल्ला अराफी आहेत बघा, तर ते कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? तर इराण या देशाचे ते सर्वोच्च नेते होते, आणि त्यांचं बघा नुकतंच निधन झालेलं, त्यांना हल्ल्यात मारण्यात आलेलं आहे. जेव्हा खामेनी होते बघा सर्वोच्च नेते इराणचे, तर खामेनी यांचे देखील हल्ल्यामध्ये निधन झाले होते, आणि त्यानंतर अयातुल्ला अराफी यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु नियुक्तीच्या 24 तासांमध्येच बघा त्यांना देखील ठार करण्यात आले. कोणाला? तर अयातुल्ला अराफी. नियुक्ती झाली खामेनी यांच्यानंतर 24 तासात त्यांना देखील मारण्यात आले, जे इराणचे सर्वोच्च नेते होते अयातुल्ला अराफी. लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न काय विचारला जाईल? सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर 24 तासांमध्ये निधन झालेले सर्वोच्च नेते कोणते? इराणचे सर्वोच्च नेते कोणते? तर त्याचं उत्तर असणार आहे अयातुल्ला अराफी, ज्यांची बघा नियुक्ती झाली 24 तासामध्ये त्यांचं निधन देखील झालं. पुढचा प्रश्न आहे, HPV लसीकरण मोहिमेमध्ये कोणती लस वापरली जात आहे? तर HPV लसीकरण मोहिमेमध्ये बघा पर्याय ब, गार्डासिल 4. गार्डासिल 4 ही जी काही लस आहे बघा, तर ती वापरली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथून 14 वर्षांच्या मुलींसाठी राष्ट्रव्यापी HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा केलेला आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या भारताच्या लढाईतील हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. लक्षात ठेवायचं, कर्करोगासाठी ही लस असणार आहे, जी मोहीम सध्या सुरू झालेली आहे, आणि याचा शुभारंभ हा नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील अजमेर या ठिकाणाहून केलेला आहे. संमतीनंतर ऐच्छिक विनामूल्य एकच मात्रा आवश्यक असलेली HPV लस ही सरकारी आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आई निरोगी असेल तर कुटुंब प्रत्येक संकटाचा सामना करण्यास सक्षम राहते. या भावनेतून बघा सरकारने महिलांना आधार देण्यासाठी अनेक योजना राबवल्या, त्याचबरोबर ही देखील योजना त्यांनी राबवलेली आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. 14 वर्षांच्या मुलींसाठी ही मोहीम असणार आहे बघा, राष्ट्रव्यापी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस HPV लसीकरण मोहीम लक्षात ठेवायचं आहे, जी
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या भारताच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुढील प्रश्न 5वा, 1 तासामध्ये सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा कोणत्या शहराने प्रस्थापित केला आहे? तर पर्याय क, वाराणसी उत्तर प्रदेश. वाराणसी उत्तर प्रदेश या शहराने बघा 1 तासामध्ये सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा नुकतंच केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6वा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि CEO पदाचा राजीनामा हा नुकतंच कोणी दिलेला आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ज्याला आपण WEF म्हणतो, WEF. तर या WEFचे अध्यक्ष आणि CEO कोण होते? तर CEO होते बघा बोर्गो ब्रेंडे. अध्यक्ष देखील होते आणि CEO देखील होते बोर्गो ब्रेंडे, ज्यांनी बघा त्या पदाचा नुकताच राजीनामा दिलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ज्याची स्थापना झाली होती 24 जानेवारी 1971 साली. कोणी केली होती? जर्मन अभियंता क्लॉस श्वाब यांनी बघा WEFची स्थापना केली होती. ही एक आंतरराष्ट्रीय वकिली सरकारी संस्था आहे आणि थिंक टँक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जर आपण संस्था जर पाहिली तर ती स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील कोलोनी येथे स्थित आहे. कुठे? स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील कोलोनी येथे ही स्थित आहे WEF, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न 7वा, नुकतंच निधन झालेले उत्सव चरण दास हे कोणत्या लोकनृत्य प्रकाराशी संबंधित होते? यांना बघा 2020 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. उत्सव चरण दास, लक्षात ठेवायचं आहे. तर हे बघा घोडा नृत्य, पर्याय क, घोडा नृत्याशी संबंधित आहेत उत्सव चरण दास, ज्यांना 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता आणि यांचंच नुकतंच निधन झालेलं आहे. लोकनृत्य घोडा नृत्य या प्रकाराशी संबंधित आहेत उत्सव चरण दास. 8वा प्रश्न आहे, परदेशी व्यापारासाठी ग्लोबल ॲक्सेस प्लॅटफॉर्म हा कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? पर्याय अ, NSE इंटरनॅशनल एक्सचेंज. NSE इंटरनॅशनल एक्सचेंज यांनी बघा परदेशी व्यापारासाठी ग्लोबल ॲक्सेस प्लॅटफॉर्म हा नुकतंच सुरू केलेला आहे. कशासाठी? तर परदेशी व्यापारासाठी. कोणता प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे? NSE इंटरनॅशनल एक्सचेंज. शेवटचा 9वा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न आहे, रणजी करंडक स्पर्धा 2025-26 ही कोणी जिंकलेली आहे? याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन, म्हणजे चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला, कोल्ली हिल्स हे कोणत्या राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क ठरले आहे? तर तमिळनाडू राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क आहे बघा कोल्ली हिल्स, लक्षात ठेवायचं आहे, तमिळनाडू राज्य. दुसरा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगर महाराज पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे? तर संग्राम जगताप यांना बघा मार्च 2026 मध्ये छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, नुकतंच हल्ल्यात मारले गेलेले अयातुल्ला अराफी कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? तर इराण या देशाचे ते सर्वोच्च नेते होते बघा अयातुल्ला अराफी यांची बघा नियुक्ती झाली आणि नियुक्तीच्या 24 तासामध्येच त्यांना ठार करण्यात आले, लक्षात ठेवायचं आहे. चौथा प्रश्न आहे, HPV लसीकरण मोहिमेमध्ये कोणती लस वापरली जात आहे? गार्डासिल 4 ही लस वापरली जात आहे HPV लसीकरण मोहिमेमध्ये. या मोहिमेची सुरुवात कोठून करण्यात आली? तर राजस्थानमधील अजमेर या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आली. कोणी केली? नरेंद्र मोदी यांनी केली. पाचवा प्रश्न आहे, 1 तासामध्ये सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा कोणत्या शहराने प्रस्थापित केला आहे? तर वाराणसी या शहराने 1 तासामध्ये सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा प्रस्थापित केलेला आहे. 6वा प्रश्न आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि CEO हे या पदाचा राजीनामा कोणी दिलेला आहे? तर बोर्गे ब्रेंडे यांनी बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष आणि CEO पदाचा राजीनामा दिलेला आहे. 7वा प्रश्न आहे, परदेशी व्यापारासाठी निधन झालेले उत्सव चरणदास हे कोणत्या लोकनृत्य प्रकाराशी संबंधित होते? तर घोडा नृत्य या लोकनृत्य प्रकाराशी संबंधित होते उत्सव चरणदास, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे.
8वा प्रश्न आहे, परदेशी व्यापारासाठी ग्लोबल ॲक्सेस प्लॅटफॉर्म हा कोणत्या संस्थेने सुरू केला? तर NSE इंटरनॅशनल एक्सचेंज या संस्थेने बघा परदेशी व्यापारासाठी ग्लोबल ॲक्सेस प्लॅटफॉर्म हा नुकताच सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आणि शेवटचा प्रश्न, रणजी करंडक स्पर्धा 2025-26 ही कोणी जिंकलेली आहे? याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.